राजाधिराज योगीराज संत शिरोमणी गजानन महाराज यांनी आपल्या सर्व भक्तांना जीवन कसं जगावं हेच शिकवलं नाही, तर जीवनातील सुखदुःखांना चढ उतारांना आपण कसं सामोरे जायचं हे त्यांच्या वागण्यातून आपल्या सर्व भक्तांना गजानन महाराजांनी दाखवून दिलं. संत शिरोमणी गजानन महाराज हे एक महाराष्ट्रातील संत आहेत. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळं धार्मिक स्थळ म्हणून नावारूपाला आलेलं आपल्याला दिसून येतं. नमस्कार मैत्रिणींनो, साधनाचं डेली ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचं, स्वामी भक्तांचं, गजानन महाराजांच्या भक्तांचं, दत्त भक्तांचं अगदी मनापासून स्वामीमय आणि मंगलमय असं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण गजानन महाराज यांच्या जयंतीनिमित्त गजानन महाराज यांची कथा ऐकणार आहोत. मैत्रिणींनो, ही कथा ऐकण्याअगोदर तुम्ही जर साधना डेली ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुम्हाला अनेक महाराजांचे, अनेक संतांचे कथा तसेच त्यांच्या लीला यांचे व्हिडिओ बनवते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते, तर ते तुम्हाला लगेचच मिळून जाईल. चला तर मग मैत्रिणींनो, जास्त वेळ न घेता ऐका हा संपूर्ण गजानन महाराजांच्या लीलांचा व्हिडिओ. गजानन महाराज हे एक दत्तात्रेय परंपरेचे भारतीय गुरु म्हणण्यास आपल्याला काहीच हरकत नाही. गजानन महाराजांना भगवान गणेश यांचा अवतार मानला जातो. त्यांचा जन्म कधी झाला हे आपल्याला कोणालाच सांगता येणार नाही, परंतु ते पहिल्यांदा वयाच्या 20व्या वर्षी 23 फेब्रुवारी 1878 साली भक्तांना प्रथम दिवशी दिसले, म्हणून गजानन महाराज यांची ही तिथी गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून गजानन महाराजांचे भक्त अगदी उत्साहाने साजरे करत असतात आणि ऋषी पंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जाते. गणी गणगणात बोते म्हणजेच गणी गणगणात बोते हा गजानन महाराजांच्या आवडीचा मंत्र. या मंत्राचा गजानन महाराज अखंड जप करत होते, त्यामुळेच त्यांना गिनगिने बुवा गजानन महाराज अशी नावं पडलेली. भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाबा म्हणून आवाज देत होते. गजानन महाराज यांचं जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री दासगणू विरचित हा ग्रंथ दासगणू महाराजांनी लिहिलेला आहे. या ग्रंथाचं नाव श्री गजानन विजय असं आहे. 23 फेब्रुवारी 1878 या दिवशी 20 वर्षाचे गजानन महाराज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबराच्या अवस्थेत भक्तांच्या दृष्टीला पहिल्यांदा पडले. त्यावेळीस ते देवीदास पातुरकरांच्या मठासमोर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. महाराजांना झुणका भाकरीसोबत मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरचीचा ठेचा, पिठी साखर, मोदक हे पदार्थ आवडतात. गजानन महाराज कधी कधी अमर्यादित म्हणजेच चित्रविचित्र आणि खूपच खात होते, तर कधी कधी ते 4, 5, 8 दिवस असं उपाशी राहत होते. भक्तांकडून येणारे पंचपक्वानाचे ताट असो वा कुणी वाईट भावनेनं दिलेला वाटलेला मिरच्यांचा ठेचा म्हणजेच गोळा असो, ते अगदी प्रसन्न भावनेने, प्रसन्न मनाने खात होते. गरिबांच्या घरी जे अन्न सहज उपलब्ध असेल ते गजानन महाराज सेवन करत होते, आवडीने खात होते. ज्वारीची भाकरी, आंबाडीची भाजी आणि पिठले गजानन महाराजांच्या भंडाऱ्यासाठी आजही शेगावमध्ये त्यांचे भक्त अगदी आवडीने बनवत असतात. गजानन महाराज हे शुद्ध ब्रह्म एक परमहंस संन्यासी होते. यांना ब्रह्माचं पूर्णपणे ज्ञान झालेलं होतं. त्यांनी त्यांच्या अवतार कार्यातील 32 वर्षाचा काळ हा पूर्णपणे शेगावात व्यतीत केला असला तरी महाराजांची ब्रह्मती ही अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली, आडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातील प्रमुख गावातील खेड्यापाड्यापासून झालेली आहे. उन्हा पावसातून अंगावर एकही कपडा न घेता भरभर चालणाऱ्या महाराजांची चालीची गती गाठण्यासाठी भक्त अक्षरशः त्यांच्या मागे पळत होते. त्यांना धावावं लागत होतं.
महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्तानं दरवर्षी पंढरपूरला जात होते. नाशिक त्र्यंबकेश्वरला देखील नित्यनेमाने गजानन महाराज जात होते. नाशिक येथील कुशावर्ता तीर्थाजवळ निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मगिरी पर्वतही ते जात होते. ब्रह्मगिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी असली तरी महाराज मात्र हा पूर्ण पर्वत चढत होते. नाथ संप्रदायातील नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही चमत्कार गजानन महाराजांनी त्यांच्या अवतार कार्यात केलेले आपल्या सर्व भक्तांना दिसून येतात. जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपलेली आहे, त्यावेळी ते हरिपाटलांसोबत पंढरपूरला गेले. असं म्हटलं जातं की त्यांना पंढरपूरला समाधी घेण्याची इच्छा होती, परंतु विठ्ठलाच्या आज्ञेनं त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचं ठरवलं आणि ऋषीपंचमीच्या दिवशी ऋषीपंचमीला पुण्यदिन ठरवला. सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी गजानन महाराजांनी श्री क्षेत्र शेगाव येथे समाधी घेतली. तर मैत्रिणींनो आणि स्वामी भक्तांनो, गजानन महाराजांच्या भक्तांनो आणि दत्त भक्तांनो, तुम्हाला ही गजानन महाराजांची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि साधना डेली ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नंतरच्या सुंदर छान संतांच्या माहितीमध्ये, संतांच्या कथेमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणी गणगणात बोते, गणी गणगणात बोते.